आज आपण उन्हाळ्यात स्पेशल अगदी झटकीपट होणारे असे हे मिल्कशेक करतोय. करायला अगदी साधे सोपे पण मन अगदी तृप्त करणारे हे मिल्कशेक आहेत. लगेच रेसिपीला सुरुवात करू. सुरुवातीला बनाना मिल्कशेक करतोय तर ज्युसरच्या भांड्यामध्ये आईस क्यूब आणि एक केळी टाकून घेतली. अर्धा ग्लास दूध टाकायचं आणि विलायची पूड टाकून घ्यायची. मग इथे आपण 1 चमचा मध घेतलाय किंवा मधाऐवजी तुम्ही साखर टाकली तरीही चालेल. सुरुवातीला हे मिश्रण आपण मिक्सरच्या पल्स मोडवरती बारीक करणार आहोत. म्हणजे यामधील केळी एकदम छानरित्या बारीक होते किंवा तिचे तुकडे राहिले जात नाहीत. आता यामधील केळी बारीक झाले. मग पुन्हा हे मिश्रण मी 3 मिनिटांसाठी फेटून घेतले. मस्त फेसाळलेला मिल्कशेक तयार झाला आहे. मग हा मिल्कशेक मी एका ग्लासमध्ये काढून घेते किंवा थंडगार करून देखील तुम्ही पिऊ शकता. आता आपण स्ट्रॉबेरी मिल्कशेक करायला घेऊ. इथे मी एकदम छान पिकलेल्या स्ट्रॉबेरी घेतल्यात. मग यामध्ये एक आईस क्यूब टाकून घ्यायची. 1 ग्लासभर दूध टाकून घेऊया. मग या मिल्कशेकला एकदम छान फ्लेवर यावं म्हणून इथे मी 2 चमचे स्ट्रॉबेरी सिरप घेतला आहे. मग यामध्ये 1 चमचा साखर टाकायची आणि ज्युसरच्या भांड्यामधून हे मिश्रण एकदम छानरित्या फेटून घ्यायचं. आता इथे आपला हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक देखील तयार झाला आहे. मस्त फ्रीजमध्ये थंडगार करून तुम्ही सर्व करू शकता. आता इथे आपण बहुगुणी मिक्स ड्रायफ्रूटचा मिल्कशेक करतोय. एका पातेल्यामध्ये बिया काढलेल्या 4 खजूर घ्यायच्या. पिस्ता, मनुके, काजू आणि बदाम देखील घ्यायचेत. सुकामेव्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आणि इथे आपण 2 सुके अंजीर देखील घेतलेत. मग यामध्ये कपभर दूध टाकून घ्यायचे. दूध आपण फक्त हा सुकामेवा भिजण्या इतपतच टाकणार आहोत, जास्त दूध टाकायचे नाही. मग हे सर्व साहित्य आपण कमीत कमी 2 तासासाठी भिजण्यासाठी असंच ठेवणार आहोत. म्हणजे सुकामेवा एकदम छान भिजला जातो. आता 2 तासानंतर ज्युसरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य मी टाकून घेते आणि यामध्ये 1 चमचा मध देखील टाकून घ्यायचा किंवा साखर टाकली तरीही चालेल. आणि मिक्सरच्या पल्स मोडवरती एकदम छानरित्या हे सर्व साहित्य आपण बारीक करणार आहोत. सुकामेवा एकदम छान भिजला होता त्यामुळे बारीक देखील झाला आहे. मग यामध्ये मी अजून अर्धा ग्लास दूध टाकून घेते आणि याला एकदम छान फ्लेवर यावा म्हणून विलायची पूड देखील टाकून घ्यायची. आणि पुन्हा हे मिश्रण आपण एकदम छानरित्या 4 ते 5 मिनटं फिरवून घेणार आहोत. आता इथे आपला हा देखील मिल्कशेक एकदम तयार झाला आहे. मस्त फ्रीजमध्ये ठेवून थंडगार सर्व करू शकता. आता आपण ड्रॅगन फ्रूटचा मिल्कशेक करतोय. त्यासाठी या फ्रूटचे मी असे क्यूब करून घेतलेत. मग यामध्ये आईस क्यूब टाकून घ्यायचे. या मिल्कशेकला एकदम छान फ्लेवर यावा म्हणून विलायची पूड देखील टाकून घ्यायची. अर्धा ग्लास यामध्ये दूध टाकून घेऊ. मग यामध्ये 1 चमचा मध टाकायचा किंवा मधाऐवजी साखर टाकली तरीही चालेल. आणि ज्युसरच्या भांड्यामधून हा मिल्कशेक आपण बारीक करून घेणार आहोत. आता इथे आपला हा मिल्कशेक देखील तयार झाला आहे. मस्त थंडगार करून मिल्कशेक तुम्ही सर्व करू शकता. आता आपण ॲपल मिल्कशेक करतोय. इथे मी अर्ध्या ॲपलची साल काढून अशा क्यूब करून घेतल्यात. यामध्ये साखर, विलायची पूड आणि दूध टाकून घ्यायचे. मग यामध्ये 2 बदाम देखील टाकणार आहोत. सुरुवातीला ज्युसरच्या भांड्यामधून हे मिश्रण आपण बारीक करून घेऊया. इथे मी आईस क्यूब टाकायला विसरले होते. पुन्हा मी यामध्ये आईस क्यूब टाकून हा ॲपलचा मिल्कशेक फेटून घेतला आहे. इथे आपला मस्त फेसाळलेला ॲपलचा मिल्कशेक देखील पिण्यासाठी एकदम तयार झाला आहे. आता आपण चॉकलेटचा मिल्कशेक करतोय. ज्युसरच्या भांड्यामध्ये आईस क्यूब टाकून घ्यायची आणि 1 डेअरी मिल्कची चॉकलेट देखील टाकायची. इथे मी ओरिओची 4 बिस्किट घेतलेत. मग यामध्ये चमचाभर साखर टाकून घ्यायची आणि याला छान फ्लेवर यावा म्हणून विलायची पूड देखील टाकायची. मग यामध्ये आपण दूध टाकून घेऊया. आता हे मिश्रण मिक्सरच्या पल्स मोडवरती बारीक करून घ्यायचं. मग या मिल्कशेकला एकदम छान फ्लेवर यावा म्हणून इथे मी चॉकलेट सिरप घेतला आहे. चॉकलेट सिरप टाकून हे मिश्रण पुन्हा मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे. इथे आपला चॉकलेटचा मिल्कशेक देखील पिण्यासाठी तयार झाला आहे. आता आपण हा मिल्कशेक एकदम छान दिसावा म्हणून या ग्लासाला आपण चॉकलेटचा सिरप लावून घेणार आहोत. किंवा जरी तुम्ही चॉकलेटचा सिरप नाही लावला ना तरीही चालेल, काहीसुद्धा हरकत नाही. मग यामध्ये हा मिल्कशेक आपण टाकून घेऊ किंवा एकदम थंडगार करून हा मिल्कशेक सर्व केला तरीही चालेल. आता आपण बदामचा मिल्कशेक करतोय. इथे मी अर्धा तास अगोदरच दुधामध्ये 8 ते 9 बदाम भिजायला घातलेले होते. बदाम एकदम मस्त फुललेत म्हणजे भिजलेले आहेत. मग हे भिजलेले बदाम मी दुधासहित या ज्युसरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. मग यामध्ये साखर टाकून घ्यायची. विलायची पूड आणि आईस क्यूब देखील टाकून घ्यायचे.
अर्धा ग्लास दूध टाकून घेऊ आणि यामध्ये केशरच्या 2 काड्या टाकायच्या, म्हणजे या मिल्कशेकला कलर एकदम मस्त येतो. मग हे मिश्रण आपण बारीक करून घेऊया. इथे आपला बदामचा मिल्कशेक देखील पिण्यासाठी एकदम तयार झाला आहे. तुम्ही पाहताय ना, या मिल्कशेकला कलर काय मस्त आला आहे, कारण यामध्ये आपण केशर टाकलेले होतं. इथे आपण सर्व प्रकारचे मिल्कशेक पाहिलेले आहेत. अगदी साधे सोपे आणि 4 ते 5 मिनिटांमध्ये होणारे हे सगळे मिल्कशेक आहेत. या रखरखत्या उन्हाळ्यामध्ये असे हे एकदम साधे सोपे आणि बहुगुणी मिल्कशेकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका. त्याचबरोबर मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे देखील सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.